हॅलो फ्रेंड्स, तर आज आपण मस्त असा व्हेज फ्राईड राईस करणार आहोत. पण त्या अगोदर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर सर्वात प्रथम इथं पातेलं ठेवलेलं आहे, त्यामध्ये 1 तांब्या पाणी घातलेलं आहे. इथे मी पावशर शेला राईस घेतलेला आहे आणि अर्धा तास अगोदर भिजत ठेवलेला आहे. आता पाण्यामध्ये 1 चमचा मीठ घालणार आहे, थोडेसे 2-3 ड्रॉप्स तेलाचे घालणार आहे आणि अर्धं लिंबू पिळून घेणार आहे. त्यामुळे राईस आपला सुटसुटीत होणार आहे. पाण्याला उकळी आलेली आहे. आता यामध्ये हा राईस घालून घेणार आहे. चायनीजसाठी शक्यतो शेला राईसच वापरतात. हा तुम्हाला कुठल्याही किराणा स्टोर्समध्ये मिळून जाईल. हा राईस शिजायला थोडासा वेळ लागतो, त्यामुळे आपण याला 90% शिजवून घेणार आहोत. या प्रकारे राईस आता शिजलेला आहे आपला. आता मी हा चाळणीत काढून घेणार आहे. या प्रकारे बघू शकता. शेला राईस नाही मिळालं तर तुम्ही बासमतीसुद्धा यूज करू शकता. आता इथे लसूण घेतलेला आहे, आलं, हिरवी मिरची, पातीचा कांदा, हिरवी सिमला मिरची, थोडासा कोबी घेतलेला आहे चिरून, त्यानंतर पात घेतलेली आहे, व्हाईट पेपर पावडर, मीठ आणि गाजर घेतलेलं आहे बारीक चिरून, सोया सॉस आणि शेजवान फ्राईड राईस मसाला घेतलेला आहे. आता कढई घेतलेली आहे, त्यामध्ये 2 चमचे तेल तापायला ठेवलं होतं. आता त्यामध्ये लसूण घालणार आहे 1 चमचा, 1 चमचा आलं घालणार आहे बारीक चिरलेलं आणि 1 चमचा हिरवी मिरची. व्यवस्थितरित्या परतून घेणार आहे या प्रकारे. त्यानंतर पातीचा कांदा घालणार आहे यामध्ये 2 चमचे आणि व्यवस्थितरित्या परतून घेणार आहे. आता 1 चमचा सिमला मिरची, 1 चमचा बारीक चिरलेला कोबी आणि 1 चमचा गाजर घातलेला आहे आणि व्यवस्थितरित्या मिक्स करून घेणार आहे. भाज्या जास्त नाही शिजवायचा, थोडा क्रंचीनेस राहिला पाहिजे भाज्यांमध्ये. आता यामध्ये राईस ॲड करणार आहे 250 ग्रॅम. त्यानंतर अर्धा चमचा व्हाईट पेपर पावडर, चवीनुसार मीठ आणि 1 मोठा चमचा सोया सॉस घालणार आहे आणि अर्धा पाकीट फ्राईड राईस मसाला ॲड करणार आहे आणि पुन्हा एकदा व्यवस्थितरित्या मिक्स करून घेणार आहे. आता इथे माझ्याकडे मंचुरियन बॉल्स होते, ते सुद्धा मी अर्धे कट करून यामध्ये ॲड केलेले आहेत आणि व्यवस्थितरित्या आता परतून घेणार आहे. थोडासा पातीचा कांदा घातलेला आहे. फ्राईड राईस खाण्यासाठी तयार आहे. बघू शकता. आता मी बाउलमध्ये काढून घेणार आहे. गरमागरम टेस्टी असा फ्राईड राईस तयार झालेला आहे. बघू शकता, खूपच छान दिसत आहे. तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा.